कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि मग सर्वसामान्यांचं घर हे स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि त्यामुळे आज गृहनिर्माण विभागाची पहिली बैठक घेतली. सर्व अधिकारी होते आणि विभागाने देखील अतिशय चांगलं धोरण बनवण्याचा गेले वर्षभर प्रयत्न केला. अनेक स्टेक होल्डरबरोबर माझी देखील चर्चा झाली आणि एक साधक बाधक चर्चेनंतर गृहनिर्माण धोरण हे जे आहे ते अतिशय लोकाभिमुख असलं पाहिजे अशा प्रकारची भावना सरकारची आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणपूरक घरं असली पाहिजेत, परवडणारी घरं असली पाहिजेत आणि परवडणारी घरं आणि परवडणारी भाडेतत्वावरील घरं याला सगळ्यात मोठं प्राधान्य देण्याचं काम या नवीन पॉलिसीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण राबवणारं ही पॉलिसी अंतिम झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल. त्याचबरोबर वर्किंग विमन आहेत, काम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हॉस्टेल, गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं आणि या सर्व समावेशक अशा प्रकारचं धोरण या सर्वसामान्य माणसांसाठी असलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण शासनाचं आहे. आणि म्हणून त्यावर आज अतिशय विस्तारपूर्वक चर्चा झाली आणि यामध्ये मुंबईतले जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लागले पाहिजे.